आई मी चाललो. कुठं? मसनत? अरे म्हाताऱ्या, मसनात जायचं तुझं वय हाय. गोट्या थोबड हाणू कर तुझं. असं बोलतात का मोठ्या माणसांशी? अहो बाबा, हे म्हातारा कसं बोलतय बघा की मग माझ्याशी. हे म्हाताऱ्याला बोलायचं कळतंय का? नातवाला काय बी बोलतोय. कुठं चालला रे गोट्या? आगाई शाळेत चाललोय. आज पहिला दिवस आहे ना माझा शाळेचा. गुणाचा ग माझा नातू गुणाचा. शाळेत चाललाय आणि म्हातारा काय म्हणून बोलायलंय. तुझ्या बापानं असे रंगीत रंगीत कपडे घालून शाळेला चाललं होतं होय. आता मला काय माहिती रे, तू शाळेला चालला आता पुढं हुदराय चालला ते. तुम्हाला काय झालं हो आता? एवढं दम टाकू टाकू बोलायलाय. अरे आज्या, आज शाळेचा माझा पहिला दिवस हाय म्हणून रंगीत कपडे घालून चाललो मी. कपडे अजून शिवायचे आहे माझी शाळेची. बरं बाबा बरं, एक काम कर, चल मी बी येतो तुझ्या संग शाळेला, तुला शाळेत सोडवायला. तेवढाच वेळ जाईल ह्या म्हाताऱ्याचा. हाय का आता? तुमच्या निम्म्या गौऱ्या तर मसनात गेल्या आणि तुम्ही चालला होय आता त्याला शाळेला सोडवायला. अहो मामांजी, तुम्ही राहून द्या. पिस्तुल्या आणि तो जाईल. शाळा काय लय लांब नाही, अर्धा तासात जात्याल बघा. तुम्ही गेला तर संध्याकाळ होईल बघा शाळेत जायला त्याला नातवाला. ए बस करा रे तुमची बडबड. जाऊन दे त्याला शाळेला. इतक्या वर्षात गोट्या पहिल्यांदाच पहिल्या दिवशी शाळेला चाललाय बघा. आज दिवस कुणीकडून उगवलाय काय माहित. हाय का आता? तुम्हाला बाप लेकांना दोघांना बी काही काम नाही बघा. माझ्या नातवाला नुसतंच नाव ठेवत असता तुम्ही. चांगलं केलं तरी वाईट आणि वाईट केलं तरी वाईटच म्हणता त्याला. हा ये आजी, ते जाऊ दे. मला एक 50 रुपये दे बघू. 50 रुपये? कशाला रे तुला 50 रुपये पाहिजे? हा, शाळेत चालला का कुठे पिक्चर बघायला चालला होय रे कार्ट्या? अरे आज्या, आज शाळेचा माझा पहिला दिवस हाय. डबा काय नेत नाही मी आज. बाहेरच काहीतरी खाईन बघ. ए बाळू, त्याला 50 रुपये दे बघू. माझ्याकडे काय आता सुट्टा नाही बघ. घे गोट्या घे, दिलं बघ तुझ्या आजीने तुला 50 रुपये काढून. तुम्ही आता ग बसता का नाही? हा, मी तर गपच बसलोय बघ. तुमचीच बडबड चालली आहे. नुसती ऐकून ऐकून कान फुटू लागलेत बघ माझं. अरे गोट्या भाऊ, अजून उरकलं नाही का तुझं शाळेचं? अरे चल चल उरक लवकर. शाळेत जायला उशीर होईल आपल्याला. तो मास्तर लय डेंजर हाय म्हणतात. ये ये बाळा ये पिस्तुल्या. आलाच का सकाळ सकाळ तुझं तोंड दाखवायला माकड तोंड्या? ओ काका, तुम्ही मला बघून एवढं का ओरडता बघू? अरे तुझं नास क्या आंबेवानी थोबड बघितलं ना की माझी तळ पायाची आग मस्तका जाती बघ. माझ्या पोराला तूच बिघडून ठेवलाय बघ. तुमच्या पोराला बिघडून ठेवायला ते काय बारीक बाळ हाय होय कुकुल्ल? अय 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 पिस्तुल्या, तुझी जीभ लय चार 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 चालायला लागली की र? हा, तुझ्या बाळानं तुला असं शिकवलं का मोठ्या माणसाशी बोलायला? अहो बाबा, ए आज्या, अरे जाऊन दे की आता मला शाळेला. किती उशीर होऊ राहिला का तुम्ही इथं जाता दिवस घालवता काय माझा? गोट्या जा बाबा जा, नीट जा. आणि शाळेला जाताना कुणाची खोडबीड काढू नको बघ. आणि भांडण बिंडण आणलं तर संध्याकाळी ध्यानात ठेव. बाप कसा हाणतो ते तुला चांगलंच माहित आहे बघ. जा गोट्या जा आता शाळेला. आणि ए पिस्तुल्या, कुणाची खोडबीड काढू नका बर का. जावा दोघं बी नीट जावा शाळेत बाळांनो जावा. गोट्या भाऊ, हेच शाळा आहे का आपली? शाळा तर लयच मोठी दिसू राहिली. अरे माकडा, हेच शाळा आहे आपली. तू पहिल्यांदा आलास ना म्हणून तुला लय मोठी वाटते बघ. ऍडमिशन घ्यायला तू नव्हता आला ना, तुझा बाच आला होता फक्त. होय होय, आलं माझ्या लक्षात. ए ते बघा 2 नवीन कार्टून आले आहेत आपल्या शाळेत. अरे रे 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 रे, काय त्यांचा अवतार आणि काय त्यांचे कपडे. मला वाटत आहे हे दोघे जण ते शेजारील गावातील आहेत. खूपच गावंढळ आहेत. आईला पिस्तुल्या, ही पोरगी कोण आहे बरं? हा, लयच भारी दिसते बाबा. चल चल, आपण त्यांच्या संग जाऊन बोलू, म्हणजे कळलं आपल्याला कोणाचं नाव काय कोणाचं गाव काय ते. चल तू, इथं बसून नुसतं बोलून काय होणार आहे? हॅलो गाईज,
व्हॉट आर यू डुईंग? गोटे भाऊ आणि डायरेक्ट इंग्लिश. आता काही खरं नाही बुवा. आई शपथ, हा तर खूपच छान इंग्लिश बोलत आहे. हाय हेलो दोस्तों, नए हो क्या आप स्कूल में? हेजा आयला हेजा, एक बोलू लागला इंग्लिश, एक बोलू लागला हिंदी. आता मी काय करू बे? गोट्या भाऊचा बी सूर बदलू लागला शाळेमध्ये आल्यावर. ऐ ऐ नरसळ्या हो, इकडे या जरा माझ्या संग बोला. इकडे या. कुठून आला तुम्ही? कुठल्या शाळेत होता पहिल्यांदा? अंगास शिव आपला जोडीदार आहे आता बघा. आता नवीन शाळेत हा बी आपला जोडीदार होणार एवढं नक्की. ए चला चला, शाळेची बेल वाजली. चला लवकर वर्गात जाऊ, नंतर बोलू काय असेल ते. चला. हाँ चलिए चलिए, ये नए मास्टर बहुत ही डेंजर है. हाँ, तुमको बोल के रखता हूँ मैं. चला चला लवकर चला. तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दो नैन. वाह गोट्या भाऊ वाह, खूप छान खूप छान. कोण आहे हा बिंडोक मुलगा? कसं वर्गात गाणं म्हणतोय बघ. त्याचं नाव गोट्या आहे, गोट्या. शी, असले कसलं नाव गोट्या गोट्या. महबूब मेरे तेरी आंखों से मुझे पीने दे, मुझे मस्त मोहल्ले जीने दे, मुझे मस्त मोहल्ले जीने दे. वाह 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 वाह, लयच भारी गाणं म्हणून राहिला रे त्यो. कोण आहे त्यो? चल चल लवकर पुढे ये. कोण गाणं म्हणत होता आता? त्याने लवकर पुढे या. चला लवकर. ए पक्या, कोण गाणं म्हणत होतं रे? सांग त्याचं नाव सांग मला. सर, हा नवीन मुलगा आहे गोट्या. हा गाणं म्हणत होता सर. हा हो सर हो, हाच गाणं म्हणत होता. अरे गचपण्यांनो, ग बसा की जरा. तुम्हाला अजून गोट्या भाऊचं दाराला माहित नाही वाटतं. अरे नासक्या आंब्याच्या तोंडावानी, तू कोण आहे रे? तुझं काय नाव आहे? आणि कुणाला शिकवतो रे तू गोट्या भाऊचा दारारा? सर, त्याचं नाव पिस्तुल्या आहे, पिस्तुल्या. तो बी लय आगाव आहे. बरं ते जाऊ द्या, ते नंतर बघू आपण. कोणाचं नाव काय आहे, कोणाचं गाव काय आहे ते. आधी गाणं कोण म्हणत होता त्यांनी पुढे या लवकर. चला. का रे माकड तोंडाच्या, शाळेचा पहिला दिवस आहे ना तुझा? गचपण्या तोंडाच्या, गाणी म्हणायला आणि पुरी पटवायला आलो रे शाळेत. आहो सर, मी तर आपला फक्त टाइमपास, थोडा टाइमपास करू राहिलो होतो सर. मजाक सर, त्याला मजाक आणि टाइमपास करायची लय सवय आहे सर. इकडे ये जरा हाताखाली. तुझा टाइमपास काढतो मी. इकडे ये. जाऊ द्या सर, अहो जाऊ द्या सर. परत द्यायचं करतो मी सर. सोडा ना सर, सोडा सर, सोडा. जाय आता जाग्यावर जाऊन बस. परत जा असं केलंस ना तर उलटा टांगून हाणीन बघ. जा आता. हा गोट्या भाऊ, हा मास्तर तर लय डेंजर दिसू राहिला. होय ना पिस्तुल्या, बघणार राव. एवढीशा गोष्टीवर एवढं मोठं मारतात होय राव. इकडे बघ जरा गोट्या भाऊ. अरे गोट्या भाऊ, तुझा डोळा सुजवला ना मास्तरनी. इकडे बघा इकडं. तुम्हाला सांगतोय, तुम्हाला 2 नवीन आलेले नमुन्यांनो, तुम्ही 2 जण दुसऱ्या शाळेतून इथं आलाय. ह्या बाकीच्यांना सगळ्यांना माझा हिसका माहिती आहे. तुम्हाला माहिती नव्हता म्हणून तुम्हाला धाकावलाय. ध्यानात ठेवा, ह्या पुढे जर असं वागला तर बाकी तुमचं काही खरं नाही. आई शपथ,